हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आता पावसाळा सुरू आहे आणि सर्वांनाच आपल्याला भजी खायचं खूप मन करतं. तर मग मी पण ठरवलं असताना आज मूग डाळीची भजी बनवूया. तर मग आपण नेहमीच बटाटा भजी किंवा दुसरी आपण कांदा भजी वगैरेही बनवत असतो. सेम तसंच मूग डाळीची भजी स्टॉलवर आपल्याला मूग डाळीची भजी भेटते, खूप कुरकुरीत मस्त क्रिस्पी अशी. आणि तर मी म्हटलं चला आज मी पण आज मूग डाळीची भजी बनवते. तर इकडे मी हे बघा, मूग डाळ भिजवून ठेवली होती. साधारणतः 4-5 तास पण पुरेसे असतात भिजण्यासाठी मूग डाळीला. तर हे बघा, मूग डाळ मी इथे भिजवून ठेवलेली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामधलं पाणी मी सर्व काढून घेणार आहे. तर चला आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी यातलं सर्व पाणी गाळून घेते. चला. तर हे पहा फ्रेंड्स, मी इथे ही माझ्याकडे चाळणसारखा आहे, स्पून आहे हा मोठा. तर याच्यामध्येच मी आता गाळून घेते. मी चाळणीतून वगैरे सर्व गाळून घ्या. तर याच्यामध्ये मी डाळ घालते आणि काढून घेते, जेणेकरून यातलं सर्व पाणी निघून जाईल. मूग डाळीची भजी खूप मस्त लागतात चवीला. तुम्ही खाल्ली असेलच बाहेर किंवा घरी बनवत असालच. हे पहा, असं सर्व पाणी मी यातलं काढून घेते. हे एक्स्ट्राचं पाणी मी इथे काढून घेतले सर्व. साधारण 10 मिनिटं तरी मी हे ठेवते, म्हणजे हे यातलं सर्व पाणी खालून निथळून जाईल, सर्व पाणी निघून जाईल यातलं. इथे साईडला ठेवते आणि दुसरीकडे मग मी आता इथे कांदा वगैरे चिरून घेते. तर फ्रेंड्स, इथे मी डाळ त्यातलं पाणी गाळायला ठेवलेलं आहे साईडला एकीकडे, आणि दुसरीकडे मी इथे कांदा चिरून घेते. मी एक कांदा चिरून घेते आणि त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे भजीसाठी. हे आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे. आणि सोबतच मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहे मी त्यामध्ये. तर आता इथे तुम्हाला आलं लसूण पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही त्यामध्ये मसाला घालू शकता भजीमध्ये, किंवा थोडीशी मिरची सुद्धा घालू शकता. मी इथे चॉप करून मिरची घालणार नाही आहे, इथे मी मसाला घालणार आहे भजीमध्ये. आणि हे आहे हिरवी मिरची, यामध्ये मी वाटणामध्ये घातलेली आहे आलं लसूणमध्ये. चला अगोदर मी इथे कांदा चिरून घेते आणि कोथिंबीर सुद्धा चिरून घेते. तर फ्रेंड्स, सर्वप्रथम मी इथे एक कांदा चिरून घेते. इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता सोबतच मी आता इथे कोथिंबीर पण चिरून घेते. कांदा चिरून झाले, आता मी इथे कोथिंबीर चिरून घेते. इथे आपला कांदा आणि कोथिंबीर चिरून झालेला आहे. हे आता मी साईडला ठेवते. यातलं सर्व पाणी आता निघून गेलेलं आहे. आता हे पाणी मी सर्व बाजूला करते आणि ही मुगाची डाळ मी मिक्सरला लावून घेते आता. हे मिश्रण आता काढून घेते मी मिक्सरमधून. ते मी छान असं वाटून घेतलेलं आहे मुगाच्या डाळीचं मिश्रण. छान असं वाटून घेतलंय मी हे. आता यामध्ये आपल्याला सर्व टाकायचं आहे. तर फ्रेंड्स, सर्वप्रथम मी यामध्ये घालते आहे चवीनुसार
चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी इथे घालणार आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण. तिखट हवं असेल तर थोडं जास्त घालायचं, कारण मी आता इथे मसाला पण घालणार आहे, त्याच्यामुळे तेवढंच घातलंय. 1 चमचा भरून घातले मी. इथे हळद घातली आहे, मसाला घातलाय. त्यानंतर मी इथे घालते कांदा. तसा कांदा घातला आहे इथे, आणि सोबतच घातली आहे कोथिंबीर. कोथिंबीर घातली. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. या भजीसोबत खायला तुम्ही चटणी, हिरवी चटणी बनवू शकता, कोथिंबीर पुदिन्याची, किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकता. इथे मिश्रण तयार आहे. आपलं मिश्रण माझं तयार आहे. आता मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहे. तेल तापत ठेवते आणि मग नंतर आपण भजी बनवायला घेऊया. तर फ्रेंड्स, पाहू शकता इथे मुगाच्या डाळीचं सर्व मिश्रण जे आहे ते मी तयार केलेलं आहे, ज्याची आपल्याला भजी बनवायची. हे मी आता इथे साईडला ठेवले. एकीकडे मी आता तेल तापत ठेवणार आहे आणि दुसरीकडे मी इथे खोबऱ्याची चटणी बनवते भजीसोबत खायला. तर इथे मी घेतलेला आहे ओला नारळ, त्याचे तुकडे घेतलेले आहेत. ओल्या नारळाची इथे घेतलेला आहे 7-8 लसूण पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, पाहू शकता. तर हे मी आता मिक्सरला लावून घेते आणि याची चटणी बनवून घेते. आणि दुसरीकडे मी आता इथे ऑइल गरम करायला ठेवते आणि एकीकडे इथे चटणी बनवायला घेते मी. तर फ्रेंड्स, इथे तेल तापत ठेवलेलं आहे मी. इथे माझं भजीचं मिश्रण तयार आहे. तेल तापलं की मग आपण त्यामध्ये भजी सोडूया तेलात. आणि हे इथे माझं चटणीसाठीचं मिश्रण तयार आहे. इथे ओलं खोबरं त्याचे तुकडे करून घेतलेले आहे. इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर आहे आणि हे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि ह्याची चटणी बनवून घेते. थोडंसं पाणी घालते आणि हे वाटून घेते मिक्सरला. तर हे पहा फ्रेंड्स, इथे मी मिक्सर लावून घेतलेला आहे. चटणी माझी तयार आहे. याला आता मी थोडासा तडका देणार आहे चटणीला, ते मी तुम्हाला दाखवते. इथे एकीकडे तेल तापतंय, तोपर्यंत आपण इथे चटणीला तडका देऊया. सर्वात अगोदर मी इथे बाउलमध्ये काढून घेते चटणी. तर फ्रेंड्स, इथे मी चटणीला तडका देते. हे बघा, बाउलमध्ये काढून घेतली खोबऱ्याची चटणी. आता एक छोटीशी कढई घेतली आहे मी इकडे. यामध्ये घालते थोडंसं तेल. थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी, कढीपत्ता घालणार आहे. फ्रेंड्स, इथे तापलेलं आहे तेल. यामध्ये मी घालते सर्वप्रथम मोहरी घातली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये घालते ही बोर मिरची आणि कढीपत्ता. आता यामध्ये मी आपला तडका झालेला आहे. आता यामध्ये मी घालते चटणी. छान मिक्स करून घ्यायचे तेलात. साधारणतः 2 मिनिटं आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे.
इथे माझी कोकोनटची चटणी तयार आहे, खोबऱ्याची चटणी तयार आहे भजीसाठी. चला तर मग आता आपण भजी बनवायला घेऊया. इथे माझी चटणी तयार आहे, पाहू शकता. आता मी इथे भजी बनवायला घेते. आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहे. आता भजी बनवायला घेते. मंद आचेवरच आपल्याला भजी सोडायची तेलामध्ये. गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाहीये, मंद आचेवरच आपल्याला भजी तळायचे. तर आता मी एक एक करून इथे छोटे छोटे भजी सोडते. आपण हाताने सोडूया. आता हे छान मंद आचेवर आपल्याला फ्राय करायचे आहेत. आता मी हे चमच्याने पलटून घेते. हे पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीने मध्य आचेवर आपल्याला हे फ्राय होऊ द्यायचे भजे. मस्त कुरकुरीत होऊ द्यायचे. थोडासा कलर चेंज झाला की मग मी काढणार. फास्ट गॅसवर तुम्ही केलात तर मग ते वरचं शिजतं, आतलं पीठ कच्चं राहतं. त्याच्यामुळे मध्य गॅसवरच आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहेत. आणि मग मध्य गॅसवर काय होतं, आपले भजे छान टाईम घेतला ना चांगलं फ्राय व्हायला की मग ते छान कुरकुरीत पण होतात. हे पाहू शकता. इथे मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली आहे. आणि इथे आपले बाकीचे भजे इथे होत आहेत. आपले मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, नाहीतर काय होईल, खालच्या बाजूने लालसर होतील. छान क्रिस्पी होऊ द्यायचे आपल्याला. क्रिस्पी होईपर्यंत छान फ्राय होऊ द्यायचे. थोडासा कलर चेंज झाला की मग मी आता हे प्लेटमध्ये काढून घेईन. तर फ्रेंड्स, इथे झालेले आहेत बघा. भजीचा कलर थोडा चेंज झालेला आहे. मस्त क्रिस्पी झालेले आहेत, क्रिस्पी दिसतात मस्त. तर हे पण मी प्लेटमध्ये काढून घेते. चटणी नंतर ठेवते. हे बघा, गॅस ऑफ करते. तर हे पाहू शकता, आपले मूग डाळीचे भजे इथे तयार आहेत. तर फ्रेंड्स, पाहू शकता इथे माझे मूग डाळीचे भजे तयार आहेत खाण्यासाठी खोबऱ्याच्या चटणीसोबत. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही मूग डाळीच्या भजीची रेसिपी, नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला पण सब करा. मी रोज शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असते, ते सुद्धा बघत जा. तर बघा, मस्त असे कुरकुरीत मूग डाळीचे भजे खाण्यासाठी तयार आहेत खोबऱ्याच्या चटणीसोबत. तर चला मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी आपापली. बाय बाय. मस्त मस्त खा. तुम्ही पण पावसाचा आनंद घ्या मूग डाळीच्या भजीसोबत. नक्की बनवा मूग डाळीची भजी. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास मस्त मस्त कमेंट्स करा, छान छान. व्हिडिओला लाईक करा. बाय.